नशेसाठी ट्रेमिमाइड इंजेक्शनची जादा दराने विक्री करण्यासाठी ऑनलाईन मागून त्याचा साठा केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने आष्टा येथील घाटकेमळा परिसरातून दोघा युवकांना अटक केली असून त्यांच्याकडून 26,766 रुपयांची ट्रेडमिमाइड इंजेक्शन हस्तगत केली आहे. अभिषेक भीमराव सरवदे वय वर्ष 26 राहणार शिराळकर कॉलनी आष्टा आणि रेहान रफिक मुजावर वय वर्ष 20 राहणार गोरडे चौक आष्टा अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. या प्रकरणी आष्टा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. जिल्ह्यातील वाढत्या नशेखोरीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलीस अधीक्षक तुषार जोशी यांच्या निर्देशानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांनी याकरिता स्वतंत्र पथक स्थापन केले आहे. पोलीस उपनिरीक्षक महादेव पवार यांच्या पथकातील पोलीस कर्मचारी संजय पाटील आणि अभिजित ठाणेकर यांना आष्टा जिल्ह्यातील घाटकेमळा परिसरातील श्रीराम नाश्ता सेंटर समोर दोघेजण दुचाकीवरून नशेचे इंजेक्शन विक्री करता येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार शनिवारी सकाळच्या सुमारास पोलिसांनी परिसरात सापळा लावला. काही वेळाने दुचाकीवरून दोघेजण येऊन थांबले. त्यांच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी त्यांना तातडीनं ताब्यात घेतले. त्यांच्याकडील साहित्याची तपासणी केली असता त्यांच्याकडे असलेल्या कापडी पिशवीत ट्रेमिमाइड इंजेक्शनच्या 78 बाटल्या आढळून आल्या. सदर इंजेक्शन विक्री करण्याचा परवाना दोघांकडेही नव्हता. पोलीस चौकशीत इंजेक्शनच्या बाटल्या संशयितांनी ऑनलाईन मागवल्याचं निष्पन्न झाले. या इंजेक्शनचा वापर प्रामुख्याने युवक नशेकरिता करत असल्याने त्याची जास्त दराने विक्री करण्यासाठी ती मागवली असल्याची कबुली दोघांनी दिली. दोघा संशयितांकडून गुन्ह्यात वापरलेली 1 लाखाची दुचाकी तसेच 26,766 रुपयांची इंजेक्शन असा मुद्देमाल जप्त केला. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी.